हो हो कुठं चाललंय इथे काय सासरा आहे का मालपान खोडली म्हणजे चाललंय का गोष्ट किती बोलशील का बापू जावया सोबत? चला बस की काढून द्या, पटकन. काय काढते त्याला खरा म्हणजे यामध्ये मला आमची अडचण पाहिजे नाहीये कशाची हा जो मी तिला लुगडा आणून दिला ना तो पाहिजे तसं फिटिंग मध्ये बसला काही ठिकाणी पिन वगैरे लावून ऍडजस्ट केलेला आहे काही ठिकाणी तिथे स्वतः पिना लावले काही ठिकाणी मी मदत केली आता त्या पिना काढून देण्यासाठी मला जावं लागेल त्या काडीला काढेल माझी पोरगी हो काडीला काढेल तुमची पोरगी आणि त्या काडीला तिला तुझ्याबद्दल झाली म्हणजे तर माझ्या मुलीला होईल अच्छा म्हणजे तुमची मुलगी हो आणि माझी कोणी तुमची कोण हो माझा तो जीव हो तर माझ्या जीवाला हो जीवाला हो माझ्या जेलमध्ये घालायला तकलीफ झाली तर आमच्या आम्हाला माहित आहे म्हणजे याची पोरगी का याच्या पोटात हा कशासाठी एवढं तडका फडकी येणार केल्याचं चला बघा जी कितीतरी दिवसापासून लग्नाची तारीख काढून तुम्ही आजपर्यंत आम्हाला भोवताबा घेता ना म्हणून आज मी तब्बल 3 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन मुक्कामाने इथे आलो म्हणजे संध्याकाळी कोपरा दाबायचा मस्तपैकी जेवण करायचं आणि मग निवांत लग्नाच्या विषयावर चर्चा करायची नाही कोबडा कापला नसतो पण मी घरी नाही बाहेर गावी लग्नाला चाललो दोडमालेरी टेके बारला काही जवळचे नातेवाईक एकदम जवळच्या सोयऱ्याचं लग्न म्हणून पूर्ण फॅमिली निश्चित चाललो अच्छा किती सुंदर योगाला बघा म्हणजे असं काय तुमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये मला बाबा लग्नाच्याच पूर्वी जेवायला जवळ इथे हरकत नाही म्हणते माझ्या तसा जमाना नाही राहिला पण जमान्यातले लोक येत आहेत तोंडावर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात आणि लग्नाची तारीख म्हणता 31 मार्च काढलो नाही 31 मार्च अरे बाबा ही तारीख आपल्याला जमणार नाही अरे काऊन म्हणजे कसं आहे ना भले मी माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलं नसेल आणि एखाद्या ठिकाणी नोकरच असतो पण माझे मित्रमंडळी हे सरकारी खात्यामध्ये मोठे अधिकारी आहेत आणि 31 मार्च म्हटलं जातं तो त्यांचा अत्यंत कार्यरत महत्वाचा दिवस असतो मग ते आपण आमचा सुरू खर्च माझ्या लग्नाला येतील आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्यांना फोन लावून 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला लावेल माझ्या पोरीच्या लग्नासाठी असं जर होत असेल तर मग मी मुख्यमंत्र्यांना फोन लावणार 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करणार मग तुम्ही आहात तरी कोण अरे म्हणतात आम्ही मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो तर मत पिटून खुर्ची 5 लाख पत्रिका छापणार का फुकटात 5 लाख लग्नाच्या पत्रिका मग बापरे म्हणजे एवढे रिश्तेदार बापरे रिश्तेदार किती आमचे रिश्तेदार ते बरोबर आहे म्हणजे पण एवढ्या मोठ्या रिश्तेदारांची तुम्ही व्यवस्था करणार कशी 51 गावचा साऊंड सर्व्हिस चालू सोबत बोलणं सुरू झालं गावचा साऊंड सर्व्हिस मामाजी एवढं मोठं पालपेंडल करण्यासाठी सांगायला पाहिजे 20 किलोमीटर जंगलही कापत आहो ना गावच्या शिप्या रात्रीवर जायला सुरू आहे खूपच मोठी तयारी करून नाही मामाजी मला एकच म्हणायचं आहे की ह्या लग्नामध्ये जी आमच्याकडची पाहुणी मंडळी येणार आहेत ते थोडीशी मान्या सन्मानाची तर त्या लोकांचा या लग्नामध्ये अपमान होईल असं कुठलंही कृत्य घडायला नाही असा काही होणार नाही प्रत्येकाला मी माना सन्मानाने व्यवस्था करणार प्रत्येक व्यक्ती त्याला इकडे म्हणते तसं काय मला समजत नाही मला काढते हे अशी आहे त्यांची बात अशी होती तिच्या मायाला घेऊन येतो एसटी मध्ये येत होतो त्या कष्टरावाला डोळा मारला तर भरवायला घरावर एसटी आणलं होतं आता तिने वाटलं चल्ला म्हणून मामाजी आमच्या मामीची एवढ्या देखण्या होत्या तिथं डोळ्यावर पाहिलं तर 24 तास 8 माणसं आमच्या घरी बसले जसा खरं जानसा लागला माझ्याकडे मग याच्यावर तुम्ही काही उपाययोजना केली की नाही 2 किलो तिखट घेतलं ना डोळे बोललो तेव्हा 2 वर्ष जगली ना मी बहुत मोठा पराक्रम केला की फक्त तुम्हाला असं वाटत नाही हा एक प्रकारचा तुम्ही मामीवर अन्याय केला म्हणून कायचा अन्याय तर का गावभर नवरे करून देऊ दिले अन्याय केलं म्हणून सांगते बाप्पा विठ्ठलवरती पाय करून असला स्वतःला का विठ्ठल समजता विठ्ठल समजलं तर रुक्मिणी नाही आणावं लागेल आता तुमचा सोडून आपला उपयोग करावा नाही माझी एकच विनंती आहे की आमच्या पाहुण्यांचा मान सन्मान व्यवस्थित झाला म्हणजे
व्यवस्थित. आणि लग्नातल्या जेवणाबद्दल बोलणे अत्यंत महत्वाचं आहे बरोबर. जी जेवण तुम्ही असा द्या, असा द्या. साधाच द्या, पण व्यवस्थित. जेवणाचं टेन्शनच नको घ्या जामाई बापू. असे महाथाली सजवणार आहे मी. पडतात लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ का हा खाऊ का. नुसते चुरपावाचे 25 येतात. 25 बुद्धी का बात फिरली. ही व्यवस्था आहे नाही? चांगली गोष्ट आहे. बापरे किती गरमी म्हणजे बाबा या पंख्याचे पाते कुठे गेले? जो पंखामुळे हा तो ढोरगांच्या हो बाबा लग्नाचा व्यापार तेवढा आहे तिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणी पाहिजे. अरे वा म्हणजे ड्रोन कॅमेरासारखा वापर करा आणि तुम्ही फुटता. वा मामाजी काय आयडिया आहे तुमच्या. हा. पण मामाजी हा. 31 मार्चला तर भरपूर दिवस बाकी आहे जी आणि तोपर्यंत हा ढोरगाच्या इथे बांधला नाही हो तर हा मरल नाही. कसा मरेल ती काजू खाते ना. काजू खाते. काजू शिवाय दुसऱ्या गोष्टीला तोंडच नाही लावत. काजू तुम्हाला परवडतो. कालच 5 किलो खातावर खाण्यासाठी वेळेत ना भेटला ना बुरशी चढल्यावर. 5 किलो काजू तुम्ही खाता हो का? नाही मी त्याला कसा प्रश्न करतो. शेवटी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहात तुम्ही. हो 5 किलो काजू कशाला तुमच्या 5 क्विंटल भेटू शकतो. पाहू पुढच्या वर्षी. म्हणजे खूप मनामध्ये इच्छा घेऊन आलो होतो की चला बाबा आपण एक दिवस मुक्काम करू पण नाही म्हणतात. नाही मुक्काम नाही. ठीक आहे चला मग आता कोणाशी बोलून तरी येतो. यातूनच बोला खोलीत नाही. नाही खोलीत नाही. कुई होते गाडी पट्टीचं जायचं. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी आतमध्ये जाऊन बोलू नाही तुम्हाला बोला. हो यातूनच बोला. ठीक आहे. कोमल कोमल झोपली दुलंदी का झोपते. मामाजी तिच्याकडे माझं अत्यंत महत्वाचं काम होतं ना. कोणता ते नाही का मापासाठी ब्लाऊज पाहिजे होतं. माझी शर्ट नाही आणा. येतन फाडा झाला ब्लाऊज. म्हणजे मूर्ख समजता तुम्ही मला. अहो तुमच्या शरीराची ठेवण कशी तिच्या शरीराची ठेवण कशी. आता माझी शर्ट माझ्या मुलीला होतात येतून फाडल्या ब्लाऊज नाही होईल का. म्हणजे पण तुम्ही असं काहून विचार करता. नाही खोलीमध्ये नाही. ठीक आहे मग आता कोमलला जातो म्हणतो सांग. हो येतूनच सांगा. हो जी नाही जातात कधी तुम्हाला बोलतो चाला. कोमल कोमल ओके बाय. त्याची नाही संपली आहे. होय तो तिचा आत्मा बोलला. तिचा आत्मा हो म्हणजे माझी कोमल. नाही मेली जिची जाय झोपेमध्ये बोला ती सवय आहे. ती सवय आहे तुमच्या कोणीला. गरंडीला झोपते म्हणतात अजून झोपेमध्ये बोलण्याची सवय. तुम्ही काय म्हणा माझी लग्नानंतर तिच्या सगळ्या सवयी तुटल्या पाहिजेत ना. टेक्नॉलॉजी औषध सांगतो ना. शहद पहिला शहद झोपायच्या पूर्वी 2 दिवस तोंडामध्ये सोडत जा. अच्छा मग नंतर तिला झोप लागेल. हो. तर मामाजी जी तिला झोप लागल्यानंतर हा तिच्या तोंडाला मुंग्या नाही लागतील. मुंग्या कशा लागतील. माखोळी लागतील. तशी झोप माझी. हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए रे. झोपली रे माझी पोरगी झोपली रे. बापा काय तर फुगा आणल्या होत्या तर कुठे? खाक्यामध्ये आहे. हा? अजिबात फुगा नाही आहे. हा ही माझी मुलगी आहे. तिला मी डोक्याच्या खाली घेऊन कधी झोपतो. मग असं पोटाशी धरून झोपतो म्हणजे झोप कशी छान द्या. आमच्या घरची नाही याची सवय होती. माझ्या हातावर लोकांच्या वेळाशिवाय माझी सकून त्याला झोपतच नव्हती. सकून तुम्ही रडत होता म्हणून मी रडत होतो. नाही बरं झालं मेले तर डोळे मोठे खराब होते. तुम्ही काही म्हणा माझी भले मामीवरती तुमचा राग असेल हो पण मनाच्या कोपऱ्यात कुठे नाही कुठे तिच्याबद्दल प्रेम आहे. मोठा प्रेम देईल, मोठा प्रेम. म्हणूनच तर तुमचं मन भरून लागलं. बाबाजी, मी देखील माझ्या कोमावर असा काय ते तणाव झाला नाही. हो बाबाजी, जी मी माझ्या कोमलला कमळाच्या फुलासारखं झोपचा ती झोपचा येथेही पकडी करू देणार नाही. आल्यावर मौजी म्हणा मी.
बाकड्या. असे फुटले माझे. हा, माझ्या घराला पेंटिंग करणार आहोत. हो हो मामाजी. हो. मामाजी जी. माझ्या आवडीचा कलर मारायला ना. कोणता? पोपटी. पोपटी नाही म्हणायचा. हा. मिट्टू कलर. ठीक आहे मग मी माझ्या घराचा कलर करतो. कोणता? मी म्हणतो पहिले महिन्याचा कलर कोणता ते? काळा काळा नाही म्हणायचा. ब्लॅक. ब्लॅक म्हणायचा. ब्लॅक. हो वजनदार असतं. ब्लॅक. तर मग काय नाही का? ही म्हणजे नवरदेव म्हणून नको येऊ का? नैवेद्य बनवून असे नको या मोठा टेन्शन मध्ये. चला मग नमस्कार. बाबा एवढे तुमचे हात जड झाले सगळ्यांना नमस्कार करा. इकडे राखून पाहते घरात बसावलं, तिकडे राखून पाहते. हा